हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, तुम्ही कसे आहात? तुम्ही छान मजेतच असणार. आम्ही पण मजेतच आहोत. तर इथे बघू शकता बाहेरचं ऊन आणि इतके सुंदर फुलं आले होते, म्हणून मी म्हटलं तुम्हाला पण दाखवते. तर हे झाड तुम्ही बघितलंच असेल, याच्या आधी मी घेऊन आले होते आणि इथे याचं हे चालू आहे, कारण मी ना बाहेर गेली होती थोडंसं शूट करायला. तर याला असं होतं की मला पण घेऊन चालतं. तो बघू शकता कसा करत होता इथे. मग त्याच्यानंतर ना इथे मला किचन क्लीन करायचं होतं, तर तेच इथे माझं क्लिनिंगचं काम चालू आहे. हे ट्रॉलीज जे आहेत ना, ते आतून जेव्हा क्लीन करतो तेव्हा एवढं अवघड होते, बापरे! पूर्ण थकावटच येऊन जाते. पण मला करायचंच होतं, कारण मी बऱ्याच दिवसापासून हे आतून क्लीनच नव्हतं केलं आणि इतकं घाण झालं होतं सगळं, धूळ जिकडे-तिकडे. पण हे व्हॅक्यूम असल्यामुळे इतकं सोपं होते हे सगळं करणं. व्हॅक्यूमने मी सगळ्यात आधी ना सगळं क्लीन करून घेतलं. म्हणजे जे पण डस्ट वगैरे होती. व्हॅक्यूमचा एकच फायदा आहे की डस्ट नाही का तिकडं उडत नाही आणि तिथच्या तिथे आपण कलेक्ट करू शकतो आणि पटकनही होते. जे झाडूने केलं की मग दुसरीकडे उडते, हे ते तिथे प्रॉब्लेम होत नाही. आणि मग इत्यादी व्हॅक्यूमने केलं आणि मग एक कापड घेतलं आणि त्याच्याने पूर्ण पुसून घेतलं मी. तर अगदी पटकन स्वच्छ झालं सगळं, कारण तिथे असं काही बाकी नव्हतं. फक्त थोडंफार असं धूळनी ते घाण झालं होतं. आणि बाहेरून तर आपण नेहमी क्लिनिंग करत असतो, पण आतून करायचं म्हटलं तर ते थोडंसं वेळच काढावं लागते. आणि इथे असं ना थोडंसं दमट वास येत होता, त्याच्यामुळे म्हटलं इथे हे जे डांबर गोळे असतात ते टाकून देते, तर तेच इथे मी टाकत होती. आणि या ट्रॉलीचं एक प्रॉब्लेम हे आहे की हे ना पूर्ण असं बाहेर येत नाही, त्याच्यामुळे खूप थोडंसं प्रॉब्लेम होते. फक्त हे जे स्टँड म्हणू शकता किंवा ऑर्गनायझर जे पण म्हणतात त्याला, तेच बाहेर येतात, बाकी हे काय बाहेर निघत नाही. तर ते थोडंसं करायला थोडा जास्ती हे होते, कारण तिथे आतमध्ये घुसायला काही जमत नाही आणि ते हात पण मागेपर्यंत जात नाही. पण व्हॅक्यूम असल्यामुळे मस्त सगळं अगदी पटकन क्लीन होऊन जाते. तर इथे सगळं क्लीन केलं आधी आणि मग हे जे वापस ठेवून दिलं, कारण हे जे स्टँड्स आहेत ना, हे काही घाण नव्हते झाले. फक्त ती जे आतून सगळं कॅबिनेट आहे तेच थोडंसं धूळ वगैरे होती त्याच्यामुळे. तर हे आता वापस मी लावून घेते तसंच्या तसं सगळं. आणि आता आधी 2 कॅबिनेट इकडचे क्लीन केले, आता शेवटचं बाकी आहे. कारण सगळंच्या सगळं सामान काढलं तर इथे ठेवायला जागा नव्हती आणि हे घरी होते, त्याच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं. रुजूलसोबत करणं हे काही पॉसिबल नाही, नाहीतर त्याने तर माझे अर्धे भांडे तिकडे घेऊन गेला असता. त्याच्यामुळे हे होते घरी, तर मी म्हटलं वेळेचा फायदा घेतला पाहिजे, तर हे क्लीन करूनच घेते मी. आणि तशी पण आता पुढे होळी येतच आहे, तर थोडं मला साफसफाई करायचीच होती. तर यांना मी इथे काय गोष्टी सांगत पण होती. हे तर आमचं रेंटेड हाऊस आहे. तर यांना तेच सांगत होती मी की ते बघू शकता कसं जंग वगैरे लागलेलं आहे, हे ते. आणि हे ना माहीत नाही कोणतं प्लाय यूज केला आहे, काय केलं आहे, तर ते ना पूर्ण तिथे असं गॅप झालं, तर त्याच्यामध्ये बारीक कॉकरोच होतात. त्याच्यामुळे तेच यांना मी सांगत होते. माझं हे शांतपणे ऐकत होते आणि थोडंफार शूट पण केलं यांनी, कारण मला तर काम करताना शूट करायची काय आठवणच नव्हती. पण मग हे होते तर यांनी थोडंफार करून दिलं. तर बघू शकता इथे आता मी हे शेवटचं जे उरलं होतं हे काढून घेते. आणि रुजूल खेळत होता, तर हे त्याला खेळवत होते आणि मी आपलं हे सगळं करायला इकडे काम करत होते. तर हे पण आता काढून घेते आणि तिथून क्लीन करते. तर इथे ना मेलेले कॉकरोच पण भरपूर सारे होते, कारण मी मध्ये औषध लावत असते, तर ते पण मला क्लीन करायला काही वेळ नव्हतं भेटत त्याच्यामुळे. तर इथे बघू शकता, आता त्यांना दाखवत होती मी, बघा इथे कसे कॉकरोच आहे सगळे. आणि मला कॉकरोच इतके घाण वाटतात, ते साफ करायची काही इच्छाच होत नाही, पण आता काही ऑप्शन नाही. आणि हे ना मी लग्नाच्या आधी कधीच केलं नाही, माझ्या मम्मीने मला कधीच हे करायला लावलं नाही. पण आता लग्न झाल्यापासून हे सगळं करावं लागते. म्हणतात ना, आपल्यावर आली की आपल्याला सगळंच ॲडजस्ट करावं लागते. तर तेच आहे इथे. तर बघू शकता हे पण क्लीन केलं मी आणि आता हे वापस सगळं ठेवून देते. त्याच्यानंतर मग मी ना घर पण क्लीन करायला घेतलं, कारण ना माझ्या पडद्या वगैरेंवर खूप धूळ झाली होती. तर इथे बघू शकता, मी म्हटलं आता व्हॅक्यूम काढलेलंच आहे, तर हे पण क्लीन करून घेते, कारण ना पडदे काढून धुवायला काय वेळ मिळत नाही. सकाळी एवढे सगळे कामं पॉसिबल होत नाही आणि हे पडदे काढा, धुवा, लावा याच्यात खूप वेळ जातो. आणि पडदे काय असे खूप घाण नव्हते झाले, फक्त ती थोडी अशी डस्ट दिसत होती.
आणि फॅन वगैरे लावलं ना की ती उडत होती इकडे तिकडे. त्याच्यामुळे मी म्हटलं नाही, हे व्हॅक्यूमनी क्लीन करते. तर ह्याच्याने क्लीन करायला घेतलं ना तर ते बापरे, इतके सुंदर क्लीन झाले पडदे की वाटतच नव्हते वॉश नाही केले आहे. आणि पडद्यांना काही स्मेल वगैरे पण नव्हता. मी वॉश केले होते ना तर तो सेंट आत्तापर्यंत पडद्यांमधून येतो. त्याच्यामुळे मी म्हटलं नाही, फक्त डस्ट आहे तर धुवायची काही गरज नाही, नंतर बघू याला धुवायचं कधी, कारण त्याच्यासाठी पण वेगळा वेळ काढावा लागेल. तर इथे आता मी हे सगळं असंच व्हॅक्यूमनी क्लीन करून घेतलं. खिडक्या पण त्यासोबत क्लीन करून घेतल्या, कारण आता कसं कूलर लावायची वेळ आली आहे. तर त्याच्यामुळे ना पूर्ण धूळ उडते इकडे तिकडे ते लावलं की. गरमी एवढी होते की कूलरची गरज आहेच. तर कूलर काढलेला आहे मी, कारण रात्रीची झोपच येत नाही जर कूलर लावलं नाही तर. तर इथे मी सगळे हे पडदे वगैरे क्लीन करून घेतले. आणि हे क्लिनिंग म्हटलं ना डोक्याला तापच आहे बाबा. म्हणजे बाकीची वरवरची कामं रोजची पटकन होतात, पण हे क्लिनिंगसाठी एक वेगळाच वेळ काढावा लागतो. पण हा जो व्हॅक्यूम आहे याच्याने सगळी कामं सोपी झाली. हे जर नसतं तर माहीत नाही माझं काय झालं असतं. तर इथे सगळं आता हे पटपट क्लीन करून घेत आहे मी. आणि थोडेफार सगळे जाडे वगैरे पण काढून घेतले मी घरातले, कारण आता म्हटलं हातात घेतलंच आहे यंत्र तर सगळं केलंच पाहिजे. त्याच्यामुळे. आणि बाहेर ऊन बघू शकता, बापरे, उन्हाने तर म्हणजे गरमीने यावर्षी विचारच आहे गरमीचं काय होणार आहे. तर इथे खिडक्या पण क्लीन करून घेते. पण हे खिडक्या क्लीन करणं म्हणजे खूप मोठं टेन्शन आहे डोक्याला. मला तर एवढी चीड येते खिडक्या क्लीन करताना. एक तर त्याच्यातला कचरा व्यवस्थित निघत नाही, मग त्यात जाडे हे ते बापरे बाप, एवढं सगळं क्लीन करा. तर हे आजचं पूर्ण व्लॉग असं क्लिनिंगवरच निघून गेलं. आणि क्लिनिंग केलं, मग इथून बेडशीट वगैरे सगळी दुसरी बदलून घेतली आणि मग आंघोळ करून छान फ्रेश झाले. मग त्याच्यानंतर मला एवढं थकल्यासारखं वाटत होतं, मी काही शूटच केलं नाही त्याच्यानंतर. फक्त तुम्हाला मी नंतर हे एक फक्त लूक दाखवत आहे किचनचं. तर असं सगळं क्लिनिंग झालं होतं. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा.